पूर्ण उंची आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करून घ्यायचं। छातीनुसार शोल्डर आणि मुंडा पॉइंट देऊन घ्यायचे। छातीचा चौथा प्लस 2 इंच 11 इंच आणि खाली 10 इंच म्हणजे 1 इंच कमी असं मार्किंग करून घ्यायचं। पट्टीच्या सहाय्याने ते जोडून घ्यायचं। मध्यापासून मध्य करून घ्यायचा आणि पुन्हा एक मध्य करायचा। वरच्या साईडने अर्धा इंच मार्किंग करायचं। पट्टीच्या सहाय्याने ते जोडून घ्यायचं। 2.5 इंच गळा रुंदी आणि गळा उंची 6 त्यात अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं। गळ्याची रुंदी 2.5 इंच टाकून घ्यायची। पट्टीच्या सहाय्याने ते जोडून घ्यायचं। मुंड्याचा असा दाखवल्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा। त्यानंतर गळ्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा। अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। प्रेस पट्टीसाठी 2.5 इंचावरती वरती 1 इंच आणि दुसऱ्या बाजूस 2.5 इंच पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचं। 3.5 इंचावरती एक मार्किंग करायचं, ते जोडून घ्यायचं। त्यानंतर 4 इंचावरती एक पॉइंट द्यायचा। मुंड्यापासून 2.5 इंचावरती एक पॉइंट। हे सगळे पॉइंट व्यवस्थित असे जोडून घ्यायचे। अर्धा इंच प्रेस पट्टी बाहेरील साईडने वाढून घ्यायची। कात्रीच्या सहाय्याने ते असं कट करून घ्यायचं। बाहेरच्या मुंड्यापासून कट करून घ्यायचं। पेपर ओपन करायचा, मध्यापासून कापून घ्यायचं। मागच्या भागास आपण वाढवलेला भाग कट करून घ्यायचा। प्रेस पट्टी कट करून घ्यायची। गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा। कटोरी कट करून घ्यायची। त्यानंतर पुढील मुंड्याचा आकार दिलेला कट करून घ्यायचा। कटोरी दुसऱ्या पानावरती अशी ठेवून आखून घ्यायची। 1.25 इंचावरती एक मार्किंग करायचं। दुसऱ्या बाजूस 1.25 इंच मार्किंग करायचं। वरच्या बाजूस 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं, ते जोडून घ्यायचं। पट्टीच्या सहाय्याने असं दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं जोडून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने हळूहळू असा आकार देऊन घ्यायचा। 2 इंच मध्य करायचा। अंतर मोजून घ्यायचं, सेम आहे का पाहायचं। खालच्या बाजूस 1.5 इंच घ्यायचं। पट्टीच्या सहाय्याने असं आखून घ्यायचं आणि कात्रीच्या सहाय्याने व्यवस्थित असं दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं। असं दिसेल। बाहीची उंची प्लस 1 इंच, छातीचा चौथा प्लस अर्धा इंच, दंडघेर अधिक 1.5 इंच, मुंडा खोली 3 इंच। हे सगळे पॉइंट असे जोडून घ्यायचे। तिरकी एक रेष मारून घ्यायची। त्यानंतर वरच्या साईडनं मध्य करायचा। खालच्या बाजूस 1 इंचावर मार्किंग करायचं। 1 इंच पुन्हा एक मार्किंग करायचं। 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि पट्टीच्या सहाय्याने ते असं जोडून घ्यायचं। कात्रीच्या सहाय्याने बाहेरील बाजूस कट करून घ्यायचं। तो भाग ओपन करून घ्यायचा। त्यानंतर आतल्या मुंड्याचा जो आपण आकार देऊन घेतलेला आहे तो कट करून घ्यायचा। तो असा दिसेल।